आणि ज्यूसचं भांडं आणायला लावलेलं हे बघा 350 रुपये. पण हे आमच्या मिक्सरला बसतच नाही, ढिल्लं होतं. हे बघा मिक्सर बरोबर आलेलं पण ते असंच होतं भांडं, फक्त इथं गोल असं त्याला वरती प्लॅस्टिकचं हे होतं. पण हे भांडं मिक्सरला बसच ना, काय नाही त्याला. ज्यूस वगैरे करायला परत आपलं लोणी काढायला पण बरं पडतं म्हणून मी आणायला लावलं. खरं ते काय बसणार नाही, एवढीच करणं द्यायचं परत. चला तर आज मी चक्क तुम्हाला तुपातलं वरण करून दाखवते. आज माझ्याकडे तेलाचा डबा आहे. कसं होतं बघा, असून पण काय उपयोग नाही. तेलाचा डबा आहे पण फुल्ल भरलेला आहे आणि तो मला काही एकटीला काढता येत नाही तेल. त्यामुळं मी काही केलं, तुपातलं वरण केलं. कारण हे नव्हते, कामाला गेलेले होते. म्हटलं आता ते येऊसपर्यंत आपलं काही खरं नाही. आज तेल जरासुद्धा नव्हतं, होतं तेवढं सगळं मी सकाळी संपवलेलं होतं. त्यामुळं मग आता दुपारी वरण करायचं होतं. श्रीला वरण आणि भात पाहिजे होता. हा व्हिडिओ आहे तो रविवारचा होता, श्रीला सुट्टी होती, त्यामुळे त्याला वरण भात खायचं होतं आणि त्याला वरण असं एकदम घट्ट लागतं. म्हटलं आज तुपातलं वरण बनवूया. काही नाही, थोडं एका डब्यात मी सगळ्यात सुरुवातीला म्हणजे ज्यावेळी पिशवीतलं मी दूध आणत होते त्यावेळी जे तूप काढलेलं होतं ते वेगळं ठेवलेलं मी. आत्ता मी डेअरीतनं दूध आणते, त्याचं तूप खूप छान निघतं आणि ते वेगळं ठेवलेलं आहे आणि ते वेगळं ठेवलेलं आहे. तर ते तूप मी कडवलं आणि त्यातच मी वरण फोडणी मारलेलं आहे. हाय श्री स्वामी समर्थ. संध्याकाळचे वाजलेले आहेत 7:30. चला स्वयंपाकाला सुरुवात करूया. त्या रव्याचं एक लगीन लावायचं पाहिजे आपल्याला. रव्याचं म्हणजे पुरुष नाही आहे कोण, रवा आणला 2 किलो, त्याचं लगीन लावायला पाहिजे, नाही त्यात आळ्या होतील असं माझं म्हणणं होतं. म्हणजे रवा भाजून ठेवायला पाहिजे आणि 1 किलो रव्याचे लाडू बांधायचं म्हणत होते. ते काय व्हीच ना. मटकी आणलेली आहे, मटकी जरा भिजत घालते. मोड आणायची म्हणजे ऐनवेळी ज्यावेळी भाजीला नसेल त्यावेळी बरं पडते. आता हे भिजत घालते. आता भिजत ठेवायची, सकाळी हे करायची, काढून फडक्यात बांधून ठेवायची म्हणजे मोड येतात चांगले. उद्या वार आहे सोमवार, माझा उपवास, आणि हे त्या जाण्यात कामाला. श्रीचा एकट्याचा डबा असणार, सकाळ उठून डबा करायला लागणार आहे. आणि आमच्याकडं पाऊस नाही, काही नाही बघा. मग अशा आलं थोडंसं शितोडं गेलं झालं. पाऊस मला लई भारी वाटलेलं मग अशी पाऊस आल्यावर, एकदम असं खजिना मिळाल्यावर वाटलं. आनंद खूप झाले मला पाऊस आल्यावर. तर आणि गेला. काय श्री काय 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 नाही काय चाललंय? काय नाही, खायला दिसाले. आणि काय म्हणते मांजरच तिथं काय लागले बरे पाठी, मग शेपटीच्या खाली बघ. सगळ्यात आधी मटकी निवडून घ्यायची, कारण निवडणं ही खूप महत्त्वाचं आहे. खडं वगैरे असतात, गारा पण असतात, मग दात मोडायची पाळी. यांच्या कंपनीत अशी बिस्किटं दिली जातात, बिस्किट पुडे रोज एक. त्याने खायला नाही 3-4 दिवसाचे साठवून आणलं. श्रीने खाल्ला यातला. मॅडमनं बिस्किट आणलेली, एकच पुडा राहिला आहे बघा. खरं इमर्जन्सीला ते बरं पडतं, त्यामुळं आणून ठेवलेलं बरं पडतं ते. मटकी इकडं भिजत घातल्या. उडदाची डाळ पण 1/2 किलो आणलेलं आहे मी. थोडंसं इडलीचं पण प्रीमिक्स तयार करायचं, इडलीचं म्हणते ढोकळ्याचं प्रीमिक्स पण करायचं होतं. इडलीला पण भिजत घाला येते म्हणून आणलेलं, काय खायचं नाही. आणि चहा पावडर छान आहे बघा इलायची. आणि ह्यानं पित्त एवढं होत नाही, HP पित्त व्हायला आले जास्त. मटकी पण ठेव. आता ही मटकी आपण कशी बांधायची ते बघूया. सगळ्यात आधी मटकीतलं स्वच्छ पाणी काढून घ्यायचं ते, कारण कसं असतं मटकीतलं जर पाणी तुम्ही ठेवला तर मग ते चिकट मटकी होते बघा. मोड येतात, त्यावेळी ज्यावेळी मोड येतात ते चिकट होतात. त्यामुळे खाली अशी चाळण घेतलेली आहे मी, जेणेकरून जे पाणी आहे ते सगळं निघून जातं. आता जी मटकी आहे ती हाताने मी असं त्या कापडात घालते. हे खरं म्हणजे इंचरांजीमध्ये जे कापड मिळतं बघा मागावर,
किती कपडे आहेत माझ्याकडे, अशी कंडकी कंडकी राहिलेली दादा किंवा आई आणून देते. मग ती आम्ही असं पाणी गाळायला किंवा पोळ्या वगैरे केले तर त्याच्याखाली अंतरायला वगैरे असं. भाकरीच्या बुट्टीतसुद्धा तुम्ही हे घातलं तरी भाकरीसुद्धा एकदम मऊसूत राहतात. आम्ही आता लहानपणापासून तिथं भाकरीच्या बुट्टीत वगैरे हीच कापडं वापरत होतो. तर त्या कापडात मी आता ही सगळी मटकी व्यवस्थित पाणी नितळून घेतलेली आहे. आणि आता ते एकदम व्यवस्थित सगळं पाणी नितळायचं, हे बघू शकता तुम्ही. तरीसुद्धा त्यात पाणी असं ते सगळं व्यवस्थित असं पिळून घ्यायचं आणि एकदम असं गच्च बांधायचं, जेणेकरून त्याच्या मटकी आपण जी आता धुतलेली आहे त्याच्या आतमध्ये त्या कापडात अशी ऊब तयार झाली पाहिजे. आणि ती जेवढी चांगली ऊब तयार होईल तेवढ्या उबीनेच ते मोड जे आहे ते कोंब जे आहेत ते फुटले जातात. त्यामुळं आत एकदम असं गच्च बांधायची, म्हणजे पूर्ण पाणी सगळं नितळून जातं आणि एकदम ऊब आत तयार होते आणि पटणं आपली मोडं छान येतात. आणि काही नाही, असं पातेल्यात घालून ठेवायचं. वर एखादं तुम्ही प्लेट जरी झाकला तरीसुद्धा चालेल किंवा नाही झाकला तरीसुद्धा चालेल. खूप छान पद्धतीने मोड येतात. मी पातेल्यात घातलेले आहे, तुम्ही डेचक्यात जरी घातला तरीसुद्धा चालेल. त्यानंतर हे पिशवीतलं दूध होतं आणि वर मी आता गॅसवर तापायला ठेवलेलं आहे. ते डेअरीतनं आणलेलं दूध आहे. 1 लिटर दूध आणते मी 1 दिवस आड. तर या पिशवीतल्या दुधावर पण थोडीशी साय आलेली. याच्यावर काही जास्त साय येत नाही, कारण की ते सगळं काढून घेतलेलंच असतं आणि मग पॅकिंग केलेलं असतं. तर याच्यावर काही जास्त साय येत नाही. पण डेअरीतलं जे दूध असतं त्याच्यावर साय चांगली येते. मग मी काय करते, एकदम मंद गॅसवर ते तूप असं तापवते. त्यामुळे काय होतं, एकदम अशी खापरासारखी साय त्याच्यावर जमा होते. मग ते आपल्याला काढायला येते. एवढी साय आपली जमलेली आहे. अजून एक उद्या दिवस त्याच्यात साठवणार. फुल्लं पातेलं भरलं की मग काढायचे, म्हणजे कमीत कमी एक आपलं फुलपात्र जे आहे तेवढं तर आपलं तूप निघतं. नाहीतर उगाच मग खेळखंडोबा करत बसावं लागतं. त्याच्यापेक्षा म्हटलं आणखीन थोडा वेळ त्याला म्हणजे साठवूया आणि 1-2 दिवस आणि मग हे करू. स्वामी समर्थ. शुभ दुपार सर्वांना. दुपार म्हणजे 5 वाजता आले असतील सोडा. आता घरातली बऱ्यापैकी सगळी कामं मी सकाळी आवरलेली होती. आता चहा प्यायची वेळ आहे, पण आता मी एकटीच आहे घरात आणि एकट्यासाठी चहा काय करायला नको होतो. चला, तो रवा आहे तो भाजूया. 2 किलो रवा आहे. तुझं निवडते आधी, कारण त्यात जाळे आळे झालेले असणार. तो निवडते, तो भाजायचा आहे. परत शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून ठेवायचा, म्हणजे आता आपल्याला डबा असतो रोज सकाळी. त्यामुळं डब्याला कूट असला की बरं पडतं. आणि मोडं बांधून ठेवलेले आहेत मी सकाळी. हे पहा, बारीक बारीक अशी मोडं यायला आले. ते नुसते कोंब आलेत बारीक बारीक. खूप छान मोडे येतात. असं बांधायचं आणि एखादं सुती कापड घ्यायचं. आता हे इचलकरंजीमध्ये असले कपडे मिळतात आमच्या इथं. तुमच्यात नाही मिळाले तरी हे करायचं, रुमाल असतो बघा कॉटनचा, तो घेतला तरी चालेल. त्याच्यात बांधून ठेवला तरीसुद्धा चालेल. सकाळचा डबा लवकर होण्यासाठी कोणती तयारी करायची, चला बघूया. काय 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 करणार आहे ते दाखवते. अजून दळपीठ संपलेलं आहे, ते करायला पाहिजे, कारण की पीठ काहीही नाही. दळप करायला पाहिजे. पाणी बघा असं भरून ठेवले मी. बाथरूम तर फुल्ल भरले, कारण पाणी आमच्यात सोमवारी येत नाही. पाऊस पडावा, निदान माणसांच्या तोंडाकडं बघून नाही, जनावरांच्या तोंडाकडे बघून तरी पडावा. माणूस काय कुठनं तर पाण्यानं काहीतरी ॲडजस्ट करते, जनावर कुठनं पाणी पिणार. त्यामुळं पाऊस पडायला पाहिजे. नाही काही खरं नाही. वातावरण व्हायला आले. मग अशी जरा आलेला, का रात्री जरा आलता, पण असा म्हणावा तसा मनासारखा काय पाऊस पडणं झालेला आहे. पडणार पाऊस, पण अधिक महिना आला की जरा पाऊस पडत नाही असं म्हणतात. तर बघूया काय काय होते. घरात सगळं आवरलेलं आहे, कुणीही नाही, सगळं शांत शांत वाटते. कोण नसले की थोड्याशा सेवा केल्या, वाचन केलं थोडं. लाईट बंद करूया, गरम होते लई. चला, किचन ओटा वगैरे सगळं स्वच्छ आहे. शेंगदाणं भाजून घेते आधी सगळ्यात. हे पहा मोड बारीक बारीक कोंब आले त्याला. उन्हाळ्यात खूप छान कोंब येतात. हिवाळ्यात वगैरे थंडीमुळे जरा येत नाहीत, पण उन्हाळ्यात मस्तच येतात कोंब.
स्वच्छ धुवायचं मात्र, नाही तर चिकट चिकट होतात. किती छान झालेत बघा मोड. बाहेर जर तुम्ही मोड आणाय गेला तर कमीत कमी मला वाटते बघा ही 70 ते 80 रुपयाची मोड असतील मला वाटते. मोडं पण खूप महाग झालेत आता. मग घरच्या घरी अशी मोड आणायची आणि फ्रीजला ठेवला एका डब्यात घालून तरी काही होत नाही. शेंगदाणे भाजायच्या आधी सगळ्यात आधी निवडून घ्यायचं, कारण शेंगदाण्यासारखाच खडा शेंगदाण्यात असतो. आणि रवासुद्धा निवडून घ्यायचा, कारण त्यात म्हणजे बारीक काळी वगैरे असू शकते. त्यामुळे शेंगदाणा पण निवडायचा. काय पण तुम्ही भाजा करा पण निवडूनच भाजत जावा, कारण भेसळ खूप असते बघा.